नमस्कार. मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण कधीही न फुटणारी अशी दह्याची कढी बघणार आहोत. यासाठी आपण अर्धा लिटर इतकं दही घेतलेलं आहे. तर त्यामध्ये 2 टेबलस्पून इतकं बेसन घालून आपल्याला हे दही व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. दही फेटल्यामुळे आपलं हे मिश्रण छान एकजीव होतं. आता आपण याच्यामध्ये पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. आपलं जर दही घट्ट असेल तर आपल्याला थोडंसं जास्त पाणी बसेल आणि कमी घट्ट असेल तर पाण्याचा वापर थोडासा कमी करायचा आहे. आता आपण याच्यामध्ये 1/4 चमचा इतकी हळद घातलेली आहे. हळदीमुळे आपल्या कढीला रंग अगदी सुरेख येणार आहे. आणि व्हिस्करच्या साहाय्याने आपल्याला हे सर्व पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचं आहे. तुम्ही रवीचा देखील वापर करू शकता. आता याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि पुन्हा हे सगळं मिश्रण ढवळून अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपण 1 चमचा इतकी साखर घालायची आहे. कढी तयार करताना थोडंसं आंबूस दही आपल्याला वापरायला हवं. आता आपण इथे एक कढई तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे इतकं तूप घातलेलं आहे. तुम्ही याच्या जागी तेलाचा देखील वापर करू शकता. आपलं आता तूप तापलेलं आहे. अशा वेळेला आपल्याला यामध्ये तडका घालायचा आहे. परंतु जर तुपाचा तुम्ही वापर केला तर चव अगदी छान येते. आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा इतके जिरे घातलेले आहेत. आपले जिरे छान तडतडले की आता आपण याच्यामध्ये मोहरी घालणार आहोत. जिऱ्या मोहरीची ही फोडणी अजिबात करपू न देता अगदी छान तडतडली की त्याच वेळेला आपण इथे अद्रकीचा देखील वापर करणार आहोत. 2 चमचे इतकी अद्रक आपण यामध्ये घातलेली आहे. यामुळे आपली ही कढी अगदी चटपटीत होण्यासाठी मदत होते. आता आपण याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता घातलेला आहे. यानंतर खलबत्त्यामध्ये जाडसर कुटलेली हिरवी मिरची यामध्ये वापरायची आहे. तुम्ही आवडीनुसार हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मी इथे 2 ते 3 जाडसर कुटलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. पितृपक्षासाठी तुम्ही जर ही खीर बनवत असाल तर यामध्ये लसणाचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही. कारण आपल्याला माहिती आहे की पितृपक्षाच्या पानामध्ये ज्यावेळी आपण कढी वापरतो त्यावेळी त्यामध्ये कांदा किंवा लसणाचा अजिबात वापर करू नये. इथे आपण आता 1/4 चमचा इतकं हिंग घातलेलं आहे. त्याचप्रमाणे 2 तमालपत्र घातलेली आहेत आणि 1 इंच इतकं आपण दालचिनी घातलेलं आहे. यामध्ये घातलेले मसाले हे अगदी ऐच्छिक आहे. यामध्ये आता आपण 2 लवंगा आणि काळी मिरी देखील घालणार आहोत. परंतु हे आवडीनुसार तुम्ही अवॉइड करू शकता. परंतु तुम्ही जर हे घातलं तर चव अगदी झणझणीत आणि छान येते. आता इथे 3 ते 4 इतक्या लाल मिरच्या आपण वापरणार आहोत आणि हे सर्व व्यवस्थित परतून घेणार आहोत. हे सर्व करताना आपला गॅस हा मंद आचेवर किंवा मीडियम हीटवर असावा याची काळजी घ्यायची आहे. आता हे दह्याचं केलेलं मिश्रण आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. तेलाच्या ऐवजी तुपाचा वापर करून जर तुम्ही कढी केली तर चव अगदीच न्यारी आणि चांगली येते. आता कढी फुटू नये यासाठी मी इथे एक खास ट्रिक सांगत आहे. याच्यासाठी तुम्ही सतत हे मिश्रण हे हलवत राहायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने जर तुम्ही उकळत राहिलं, गॅस अजिबात मोठा करायचा नाही आणि हे सतत फिरवत राहिलात तर तुमची कढी ही अजिबात फुटणार नाही. परंतु कढीचं मिश्रण जर आधी नीट हलवलं नसेल आणि गॅस अचानक तुम्ही मोठा केला किंवा हा चमचा जो आहे तो फिरवायचा जर तुम्ही थांबवला तर तुमची कढी ही फुटण्याची शक्यता होते. आता एकदा त्याला थोडासा फिस आला की त्याच वेळेला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. नक्की ट्राय करा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन.